आता बातम्या विस्ताराने। गुरुवार दिनांक 15 जून 2017 रोजी दुपारी 12 वाजता लक्ष्मीवाडी व सहजीवन नगर येथील नागरिकांनी SP ऑफिस गाठत पोलीस अधीक्षक M रामकुमार यांना गावगुंडांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले। लक्ष्मीवाडी व सहजीवन नगर येथे स्टेशन रोड अतिक्रमित वस्तीतील काही गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगारी वृत्तीचे युवक अधूनमधून दारू पिऊन हातात काठी लाठी व प्राणघातक हत्यार घेऊन शांतता भंग दमदाटी शिवीगाळ करून भागात दहशत निर्माण करीत अशा प्रकारची गैरकृत्य करीत असतात। विशेषतः सण व उत्सवाच्या वेळी त्यांचा उपद्रव वाढतो व त्यावेळी ते महिलांची टिंगल टवाळी करतात। परंतु परिसरात तेढ वाढू नये व शांतता टिकून राहावी म्हणून आम्ही सर्व नागरिक सामंजस्य व शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतो। तसेच त्यांच्या विरुद्ध कोणी तक्रार केल्यास त्यांच्यावर ॲट्रॉसिटी व दरोड्याचा खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात। माझं नाव शोभा प्रवीण सोनवणे। मी आणि माझी सून आणि 2 मुलं माझे घरामध्ये होतो। आम्ही लहान मुलं नातवंड आम्ही सगळे घरात होतो। ते एकदम घरामध्ये घुसले 7-8 जण आणि त्यांनी माझ्या लहान मुलाला ओढलं, त्याला मारखोप केली। लगेच दुसऱ्या मुलाला बी 7-8 जणांनी धरलं आणि बाहेर रोडावर नेऊन खूप मारलं आणि लगेच त्यांनी त्यांच्या हातामध्ये बुत्त्या होत्या, काही तलवारी असं दाखवून आमच्या घरात तोडफोड केली त्या वस्तूंनी आणि कपाटामध्ये काही 43,000 रुपये होते ते पण काढले। मुलांचा पगार आलेला होता आणि सगळी कपाटाची तोडफोड केली, टिऱ्या सगळे भांडे फोडतोड केली आणि माझ्या घरात होती 1 तोळ्याची ती ओढून धक्काबुक्की केली त्यांनी माझ्या घरावर हल्ला केल्यानंतर माझे 2 भाऊ घरी होते। त्या 2 भावांना यांनी मारहाण केली, त्यांनी केली, पण यांनी आमच्या 4 भावांचे नाव टाकले आणि माझं सुद्धा टाकलं। पण मी ड्युटीला होतो आणि ड्युटीहून आल्यानंतर मला 2 वाजता स्वतः साहेबांनी मला अटक केली। अटक केल्यानंतर माझ्या समोर त्याच्या हातात गुप्ती, त्या समोरच्या मुलाच्या हातात गुप्ती सापडली। त्यांनी माझ्या भावावर वार केले आणि त्यांच्यावर 324 गुन्हा दाखल केला आणि माझ्या भावावर 307 ॲट्रॉसिटी 4 भावांवर ॲट्रॉसिटी लावून दिली। म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा यांना आहे, आमच्याकडे काय? आमची मागणी अशी आहे की आमचे फक्त जे आमच्यावर जी खोटी केस दाखल केली तुम्ही ॲट्रॉसिटी 307 वगैरे ही केस कॅन्सल करून त्यांच्यावर उलटी ती केस दाखल करा, दरोड्याची केस दाखल करा अशी आमची मागणी आहे। धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते रणजितराजे भोसले यांचा दिनांक 15 जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले। यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह मित्रमंडळी उपस्थित होती। धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय रणजितराजे भोसले यांचा गुरुवार दिनांक 15 जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील त्यांच्या मित्रमंडळींनी एक अनोखा अभिनव सामाजिक उपक्रम राबविला आहे। वाढदिवसाला हार, पुष्प, बुके, केक, पेढे न देता तो पैसा एकत्रित करून गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप केले। हा एक अतिशय स्तुत्य समाजप्रती ऋण व्यक्त करण्याचा उपक्रम आहे। यावेळी विशाल पाटील, संदीप पाकळे, अमोल पाटील, राकेश पाटील, नितीन कोटेचा, प्रफुल्ल पवार, सागर पवार आदी उपस्थित होते। या वलवाडी गावाचे ग्रामपंचायत सदस्य, या कॉलनी परिसरातील विकासाचे शिल्पकार, ज्येष्ठांचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आदरणीय रणजितराजे भोसले यांचा आज वाढदिवस। यांचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून कसा करायचा हा एक आम्ही नवीन असा समाज प्रति एक नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला। एक छोट्याखानी एक कार्यक्रम घेतला की वाढदिवस म्हटला म्हणजे त्या ठिकाणी गुलाब पुष्प, बुके, हार, आतिषबाजी, डीजे याच्यावरती पैसा खर्च केला जातो। परंतु आम्ही तरुणांनी एक विचार केला की याच्यावरती पैसा खर्च करण्यापेक्षा आपण या पैसा गोळा करूया आणि या पैशातून काहीतरी वेगळं, की समाजाला काहीतरी त्याच्यातून वेगळा आदर्श निर्माण होईल, काहीतरी एक नवीन संकल्पना बाहेर निघेल। अशा पद्धतीने आपण आपल्या नेत्यांचा, आपले प्रेरणास्थान जे राजे आहेत त्यांचा वाढदिवस आपण साजरा करूया आणि अशा पद्धतीने आज आम्ही हा वाढदिवस साजरा केला। पावसाची सुरुवात झालेली आहे, शेतीमध्ये पेरणीचं काम सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्याकडे पैसा नाही अशा गरजू शेतकऱ्यांना आम्ही आज राजे भोसलेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बियाण्याचं वाटप आम्ही या ठिकाणी आज केलेलं आहे।